मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 सराव पेपर क्रमांक आहे आजचा 19वा. या सराव पेपरमध्ये आपण एकूण प्रश्न पाहणार आहे 60 प्रश्न, ज्यामध्ये जी केचे असणार आहेत 30 प्रश्न, मराठी व्याकरण 20 प्रश्न आणि कम्प्युटरचे 10 प्रश्न. महत्त्वाचे प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत, जे की मराठीचे प्रश्न जर बघितले तर मागच्या ज्या काही एक्झाममध्ये वेगवेगळ्या एक्झाममध्ये जे प्रश्न आलेले आहेत मराठीचे, तसेच जसेच्या तसे प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिले पाहणार आहे आपण सामान्य ज्ञान, एकूण प्रश्न 30. पहिला प्रश्न आहे, मानवी शरीरात लोहाचे प्रमुख कार्य काय आहे? ऑक्सिजनचे वहन करणे, रक्त गोठविणे, रक्त शुद्ध करणे, हाडांना मजबूती देणे. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, ऑक्सिजनचे वहन करणे. पुढचा प्रश्न आहे, ध्वनीचा वेग खालीलपैकी कशावर अवलंबून असतो? ध्वनीची तीव्रता, माध्यमाचे स्वरूप आणि तापमान, ध्वनी स्रोत, केवळ तापमान. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2, माध्यमाचे स्वरूप आणि तापमान. पुढचा प्रश्न आहे, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? भोपाळ, इंदौर, जबलपूर, ग्वालियर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जबलपूर. पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयात तदर्थ न्यायाधीशाच्या नेमणुकी संबंधित कलम कोणते आहे? कलम 124, कलम 125, कलम 126, कलम 127. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कलम 127. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे कोणाला म्हटले जाते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महात्मा ज्योतिबा फुले. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश भारतात कोणत्या कायद्यानुसार प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली होती? 1909चा कायदा, 1935चा कायदा, 1833चा कायदा, 1919चा कायदा. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2, 1935चा कायदा. पुढचा प्रश्न आहे, काकोरी कटात खालीलपैकी कोणाचा सहभाग नव्हता? रामप्रसाद बिस्मिल्ला, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, उमाजी नाईक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उमाजी नाईक. पुढचा प्रश्न आहे, उपराष्ट्रपती आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती, प्रधानमंत्री. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, कार्यकारी मंडळ न्यायमंडळापासून विभक्त करण्यासंबंधित कलम कोणते आहे? कलम 50, कलम 49, कलम 48, कलम 51. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 50. पुढचा प्रश्न आहे, 500 रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कशाचे चित्र पाहायला मिळते? कोणार्क सूर्यमंदिर, लाल किल्ला, हम्पी रथ, एलोरा लेणी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लाल किल्ला. पुढचा प्रश्न आहे, शहीद दिवस कोणत्या तारखेला असतो? 28 जानेवारी, 29 जानेवारी, 30 जानेवारी, 31 जानेवारी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 30 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, सोलुंग उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, अंबुबाची उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आसाम, मेघालय, बिहार, झारखंड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आसाम. आसाममध्ये साजरा केला जातो अंबुबाची उत्सव. पुढचा प्रश्न आहे, चोल या राजवंशाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? दंतीदुर्ग, विजयालय, धर्मपाल, वासुदेव. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विजयालय.
पुढचा प्रश्न आहे, गुलाम वंशाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? इल्तुतमिश, अलाउद्दीन खिलजी, कुतुबुद्दीन ऐबक, बहलोल लोदी. योग्य उत्तर आहे प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, कुतुबुद्दीन ऐबक. पुढचा प्रश्न आहे, शारदा ॲक्ट पास झाला तेव्हा भारतात कोण गव्हर्नर जनरल होता? लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड विलियम बेंटिक, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड इर्विन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लॉर्ड इर्विन. पुढचा प्रश्न आहे, राजघाट हे समाधी स्थळ कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहे? महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री, पंडित नेहरू, चौधरी चरण सिंग. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महात्मा गांधी. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता? 1950 ते 1955, 1951 ते 56, 1952 ते 57, 1949 ते 54. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1951 ते 1956. पुढचा प्रश्न आहे, भारतात 14 बँकांचे राष्ट्रीयकरण 1969 मध्ये कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आले? दुसरी पंचवार्षिक योजना, तिसरी पंचवार्षिक योजना, चौथी पंचवार्षिक योजना, पाचवी पंचवार्षिक योजना. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चौथी पंचवार्षिक योजना. चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आणि जर प्रश्न असा आला की 14 बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले, तर 1969. पुढचा प्रश्न आहे, भारतात पंचवार्षिक योजना बंद करून नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? 2020, 2014, 2018, 2015. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2015. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी नाही? पैनगंगा, कोयना, वारणा, पंचगंगा नदी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पैनगंगा नदी. पैनगंगा नदी ही कृष्णा नदीची उपनदी नाही. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? पैनगंगा नदी, दूधगंगा नदी, वर्धा नदी, इंद्रावती नदी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दूधगंगा नदी. पुढचा प्रश्न, गोदावरी आणि प्रवरा नदीचा संगम खालीलपैकी कुठे होतो? सोमनूर गडचिरोली, कंठेश्वर परभणी, टोके अहिल्यानगर, मांजरत बीड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, टोके अहिल्यानगर. पुढचा प्रश्न आहे, रेहेकुरी काळवीट अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर, ठाणे, यवतमाळ, अहिल्यानगर. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, अहिल्यानगर. पुढचा प्रश्न आहे, तानसा हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे, नाशिक, सांगली, नागपूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ठाणे. पुढचा प्रश्न आहे, कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला, नागपूर, जळगाव, चंद्रपूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नागपूर. नागपूरमध्ये आहे कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प. नागपूरमध्ये आणखी एक विद्युत प्रकल्प आहे आणि तो म्हणजे खापरखेडा. हे पण इथं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, धोम जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली, ठाणे, सातारा, कोल्हापूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सातारा. पुढचा प्रश्न आहे, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई, बंगळुरू, चेन्नई, नागपूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मुंबई. पुढचा प्रश्न आहे, संत गाडगेबाबा यांचे समाधी स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
नागपूर, अमरावती, वर्धा, नाशिक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमरावती. यानंतर मराठी व्याकरण एकूण प्रश्न 20. पहिला प्रश्न आहे, स्पृहा या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द कोणता आहे? इच्छा, आवड, बदल, निवड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इच्छा. पुढचा प्रश्न आहे, मी रोज सकाळी उठतो व 1 तास शाळेचा अभ्यास करतो. दिलेल्या वाक्याचा प्रकार कोणता आहे? केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, गौण वाक्य. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संयुक्त वाक्य. पुढचा प्रश्न आहे, अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? ऐच्छिक, आवश्यक, परिहार्य, अनावश्यक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, परिहार्य. पुढचा प्रश्न आहे, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा. पूर्ण भूतकाळ, रीती भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, साधा भूतकाळ. पुढचा प्रश्न आहे, प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? प्रतिमा, फोटो, व्यक्ती, आरसा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रतिमा. पुढचा प्रश्न आहे, मुले फुटबॉल खेळत आहेत. या वाक्यातील कर्ता कोण आहे? खेळत मुले फुटबॉल आहेत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुले. पुढचा प्रश्न आहे, खेडे या शब्दाचे वचन बदला. खेकडा, खेड्यात, खेडी, खेडू. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, खेडी. पुढचा प्रश्न आहे, विकास कविता वाचत आहे. या वाक्यातील कर्म कोणते आहे ते ओळखा. वाचत आहे कविता, विकास कविता. योग्य उत्तर आहे प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, कविता. पुढचा प्रश्न आहे, षटकोनचा समास कोणता आहे ते ओळखा. इतरेतर द्वंद्व समास, द्विगु समास, अव्ययीभाव समास, समाहार द्वंद्व समास. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, द्विगु समास. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द द्वंद्व समासातील आहे ते ओळखा. पद्मनाभ, राम लक्ष्मण, भक्तिवश, महादेव. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राम लक्ष्मण. पुढचा प्रश्न आहे, मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे? मैना, कालवड, लांडोर, मोरनी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लांडोर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वाक्यात कर्म नाही? तृप्ती अभ्यास करते, अर्णव क्रिकेट खेळतो, भूमी रांगोळी काढते, केदार बसतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, केदार बसतो. या वाक्यामध्ये कर्म नाही. पुढचा प्रश्न आहे, खालील उदाहरणातून अपूर्ण वर्तमान काळ कोणता आहे ते ओळखा. मी लिहित आहे, मी लिहित असेल, मी लिहित होतो, मी लिहिणार आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मी लिहित आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी अयोग्य आहे? आदर, अनादर, स्वस्त, स्वस्थ, महाग, प्रसारण, आकुंचन, तेजी, मंदी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्वस्थ, महाग. ही जोडी अयोग्य आहे, कारण इथं पाहिजे होतं स्वस्त. स्वस्त, स्वस्त, महाग. पुढचा प्रश्न आहे, आरती सुरू झाल्यावर घंटनाद सुरू झाला. दिलेल्या वाक्याचा प्रकार कोणता आहे? मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवल वाक्य, उद्गारार्थी वाक्य. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, केवल वाक्य. पुढचा प्रश्न आहे,
तेथे मुले खेळतात. अधोरेखित वाक्याचे वचन ओळखा. द्विवचन, एकवचन, अन्यवचन, अनेकवचन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनेक वचन. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता शब्द अव्ययी भाव समासाचे उदाहरण नाही? तोंडपाठ, बिनधोक, गैरहजर, आमरण. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 तोंडपाठ. पुढचा प्रश्न आहे मी निबंध लिहिला असेल दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा. चालू वर्तमान काळ, पूर्ण भविष्य काळ, पूर्ण भूतकाळ, साधा वर्तमान काळ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पूर्ण भविष्य काळ. पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या पर्यायामधून शुद्ध शब्द कोणता आहे ते ओळखा. कवयित्री याचा शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक 3 कवयित्री. पुढचा प्रश्न आहे लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? महान, मोठा, लहान, दीर्घ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दीर्घ. लघु, दीर्घ. नंतर आहेत कम्प्युटर क्वेश्चन्स. एकूण प्रश्न आहेत 10. पहिला प्रश्न आहे ईमेलमध्ये CC म्हणजे काय आहे? कार्बन कॉपी, क्रिएट कॉपी, कम्प्युटर कॉपी, नन ऑफ धिस. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 कार्बन कॉपी. पुढचा प्रश्न आहे ईमेलमध्ये BCC म्हणजे काय आहे? ब्लॅक कार्बन कॉपी, ब्लाइंड कार्बन कॉपी, बिझनेस कार्बन कॉपी, ब्लॅक कम्प्युटर कॉपी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्लाइंड कार्बन कॉपी. पुढचा प्रश्न आहे CUIचा फुल फॉर्म खालीलपैकी काय आहे? चार्ट यूजर इंटरफेस, कॉमन यूजर इंटरफेस, कॅरेक्टर यूजर इंटरफेस, नन ऑफ धिस. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 कॅरेक्टर यूजर इंटरफेस. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती एक फॉन्ट स्टाईल नाही? बोल्ड, इटॅलिक, बोल्ड, अंडरलाइन, इटॅलिक, सुपरस्क्रिप्ट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुपरस्क्रिप्ट. सुपरस्क्रिप्ट हे फॉन्ट स्टाईल नाही. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते सर्च इंजिन सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन आहे? गूगल, याहू, बिंग, नन ऑफ धिस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गूगल. पुढचा प्रश्न आहे HTTPचा फुल फॉर्म काय आहे? हिडन टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, हायपर टेक्स्ट ट्रॅफिक प्रोटोकॉल, हिडन टेक्स्ट ट्रॅफिक प्रोटोकॉल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. पुढचा प्रश्न आहे आवाजाचे विद्युत लहरीत रूपांतर करणारे इनपुट डिव्हाइस कोणते आहे? स्पीकर, मॉनिटर, मायक्रोफोन, हेडफोन. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 मायक्रोफोन. पुढचा प्रश्न आहे एका कीबोर्डमध्ये किती ॲरो कीज असतात? 12, 8, 2, 4. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ॲरो कीज. पुढचा प्रश्न आहे TFTचा फुल फॉर्म खालीलपैकी काय आहे? थिन फिल्म ट्रान्झिस्टर, थिन फाईल ट्रान्झिस्टर, थिन फाईल ट्रान्सफर, थिन फाईल ट्रान्सफर. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 थिन फाईल ट्रान्झिस्टर. पुढचा प्रश्न आहे OMRचा फुल फॉर्म खालीलपैकी काय आहे? ऑप्टिकल मार्क रिजन, ऑप्टिकल मार्क रिकग्निशन, आउटपुट मार्क रिकग्निशन, आउटपुट मार्क रिजन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑप्टिकल मार्क रिकग्निशन. तर हे होते या सराव पेपरचे एकूण 60 प्रश्न. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.